नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत बासी मर्डेकर म्हणजेच मर्डेकर बा सीताराम यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया. बासी मर्डेकर हे मराठी कवी लेखक होते. आंतरविरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेले मानवी जीवनातील व वर्तमान परिस्थितीतील अस्वस्थता सतत व्यक्त करणारी मर्डेकरांची कविता तिच्या जन्मापासून आजपर्यंत चर्चेचा विषय ठरले आहे. काव्यातील नवीनता ही संकल्पना त्यांनी स्वतःच्या कवितेतून साहित्यात तर रुजवलीच, पण समीक्षेतही तिला स्थान मिळवून दिले. त्यांच्या कवितेतील नाविन्याच्या अभिव्यक्तीमुळे ते नवकवितेचे प्रवर्तक ठरले. ज्याच्या काव्यापासून कवितेचे नवे युग सुरू झाले ते म्हणजे बाळ सीताराम मर्डेकर. मर्डेकरांचा जन्म खानदेशात फैजपूर येथे 1 डिसेंबर 1909 रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील मर्डे हे मर्डेकरांच्या घराण्याचे मूळ गाव. मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्डेकर हे आडनाव रूढ झाले. मर्डेकरांचे प्राथमिक शिक्षण बहादरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरुड हायस्कूल मध्येही त्यांचे शिक्षण झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी BA ची पदवी घेतली. 1934 साली टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या संपादकीय विभाग काही दिवस त्यांनी नोकरी केली. पुढे मात्र एल्फिन्स्टन महाविद्यालय, इस्लामाईल युसूफ कॉलेज आणि सिडनहॅम कॉलेज अशा मुंबईच्या महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. पण 1938ला ते आकाशवाणी केंद्रात रुजू झाले. त्यांचे लेखन 1930च्या सुमारास सुरू झाले. पहिली कविता शिशिर तृतीच्या पुनरागमी ही रत्नाकर मासिकात प्रसिद्ध झाली. मर्डेकरांचा पहिला संग्रह शिशिरागम, त्यानंतर तांबडी माती, रात्रीचा दिवस, पाणी या कादंबऱ्या, काही कविता, आणखी काही कविता, सौंदर्य आणि साहित्य इत्यादी लेखन प्रसिद्ध झाले. मर्डेकरांचे लेखन हे युद्धोत्तर काळातील नव्या जाणीवा व नव्या युगाची जाणीव व्यक्त करणारे होते. पिपात मेले, त्रुटीत जीवन, फलाट दादा, काळ्या बंबाल अंधारी, गोंधळलेल्या आणि चिंचोळ्या, न्हालेल्या जणू गर्भवतीच्या या मर्डेकरांच्या गाजलेल्या कवी. अशा आशयाच्या प्रतिभा भाषेचा पारंपरिक वापर टाळून तिला अतिशय अर्थसंपन्न करणे ही मर्डेकरांच्या कवितेतील खास वैशिष्ट्य. त्यांच्या कादंबऱ्यांवर दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासच्या काळातील सावट दिसते, तर मर्डेकरांची खास भाषा शैली आपले सामर्थ्य दाखवून जाते. समीक्षेच्या क्षेत्रातील मर्डेकरांची कामगिरी स्मरणीय ठरली. संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य यासारख्या ललित कला सारखीच साहित्य ही एका ललित कला असल्यामुळे साहित्य निर्मितीत साहित्य समीक्षा ही सौंदर्यशास्त्राच्या आधारे वयास पाहिजे. इंद्रिय संवेदनांची लयबद्ध रचना म्हणजे कलाकृती. म्हणूनच कलात्मक साहित्यात घाटाला महत्त्व अशी त्यांची भूमिका होती. संवाद, विरोध व समतोल ही सुंदर घाट उत्पन्न करणारी तत्वे मर्डेकरांनी मांडली. सौंदर्य भावनेचे स्वरूप आणि सौंदर्यात्मक विधानांचे स्वरूपही त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. ललित कृती ह्या पदवीस पात्र ठरणाऱ्या साहित्य कृतीची सांस्कृतिक निष्पत्ती शून्य असते. आधुनिक काळात मानव साध्य साधनांच्या चक्रात गुंतलेला असल्यामुळे कलेला फारसे महत्त्व नाही. सत्य, उपयोगिता इत्यादी मूल्यापेक्षा सौंदर्याचे मूल्य म्हणूनच स्वतंत्र स्थान आहे. सौंदर्य संवेदना हा सौंदर्य पिसासेचा शेवट असतो. इंद्रियांची संवेदना शक्ती प्रखर ठेवून पूर्णता निर्मळ मनाने कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला तरच सौंदर्याचा खराखुरा अनुभव मिळणे शक्य असते.
सौंदर्य स्वादातही आनंदापेक्षा अनुभवाच्या समृद्धीवर भर देणे प्रस्तुत काळात जरी अधिक जरुरीचे आणि उचित अशी मर्ढेकरांची सौंदर्य आणि साहित्य याविषयी सर्वसाधारण भूमिका होती. खेड्यातील रात्र या बालकवींच्या कवितेच्या स्वतःच्या भूमिकेशी सुसंगत असे विश्लेषण त्यांनी करून दाखविले होते. आज मर्ढेकरांच्या विचारातील अनेक उणीवा व चुका दाखविल्या जातात, परंतु त्यांचे मोल मात्र जरूर मानले जाते. सौंदर्य शास्त्रीय विचारात कलेतील माध्यमाच्या विचारापासून कलेतील साधनाचे स्वतंत्र स्थान स्पष्ट करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. मराठीतील खूपसे वाङ्मय हिणकस आहे असे मर्ढेकरांना वाटे आणि ते तसे का आहे याचे विवेचन त्यांनी वाङ्मयीन महात्मता या ग्रंथात केले आहे. मराठी लेखकात आत्मनिष्ठा नाही हे त्यांच्या मते ह्या हिणकसपणाचे मूळ कारण होय. लेखकाच्या आत्मनिष्ठेचे त्यांना अभिप्रेत असलेले स्वरूपही त्यांनी या पुस्तकात स्पष्ट केले व आत्मनिष्ठेच्या अभावी निकृष्ट साहित्य कसे निपजते हे त्यांनी मराठीतील तत्कालीन काही प्रसिद्ध साहित्यिकांची उदाहरणे घेऊन प्रतिपादिले. मर्ढेकरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचे महत्त्व त्यांच्या मृत्यूनंतरही जाणवत राहिले. मर्ढेकर पूर्व व मर्ढेकर कालीन साहित्य 19व्या शतकातच गुंतून पडलेले आहे. मर्ढेकरांनी त्याला 20व्या शतकात आणून सोडले. केवळ इंग्रजी साहित्याच्या ओंजळीने पाणी प्यायल्यास मराठी साहित्याची गुणवत्ता आणखी खालावत जाईल ही महत्त्वाची जाण त्यांनी साहित्यात उत्पन्न केली. नवी अभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच, परंतु समीक्षा क्षेत्रात सूक्ष्म व भेदक विश्लेषणाची गरज आहे हे पटवून दिले. साहित्याप्रमाणेच इतर कलांचाही योग्य आदर केला पाहिजे ही भावना त्यांनी रुजविली. साहित्य आणि सौंदर्य या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचे पारितोषिक 1956 साली मिळाले. मर्ढेकरांचा प्रभाव मात्र एका वर्तुळापुरताच मर्यादित राहिला. एका अर्थी मर्ढेकर युग निर्माण होऊनही नवसाहित्याला एकसंध चळवळीचे स्वरूप मात्र प्राप्त होऊ शकले नाही. विद्यार्थी मित्रांनो, मर्ढेकरांवर काही पुस्तके लिहिली गेली होती. त्यात होती बा सीताराम मर्ढेकर. दुसरं होतं मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ याचं लेखन केलेलं होतं डॉक्टर विजया राजा. बासी मर्ढेकर यांचा मृत्यू 20 मार्च 1956 रोजी झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बासी मर्ढेकर यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली